पवित्र पोर्टलचं नवीन प्रसिद्धीपत्रक आलेलं आहे। शिक्षक भरती परत थांबलीच, नकटीच्या लग्नाला 1700 विघ्न। शिक्षक भरतीचे एक लाईव्ह अपडेट आलेले आहे मित्रांनो। चला आपण ती अपडेट पाहणार आहोत आणि शिक्षक भरती थांबवण्याचं काय कारण आहे किंवा या प्रसिद्धीपत्रकात काय म्हटलेलं आहे या डिटेल आपण या प्रसिद्धीपत्रकाच्या पाहूयात। पण व्हिडिओला सुरुवात करण्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नोटिफिकेशन बेलला क्लिक करा, म्हणजे येणाऱ्या प्रत्येक नवीन अपडेट, नोटिफिकेशन, सर्व बातम्या तुम्हाला लवकरात लवकर मिळत राहतील। चला पाहूया हे शिक्षक भरतीचं नवीन प्रसिद्धीपत्रक आणि त्याच्यामध्ये असणाऱ्या सर्व बाबी ज्या शिक्षक भरतीसाठी कोणत्या मार्गाने नेतील याबद्दल सांगण्यात आलेलं आहे। लोकसभा निवडणुकीच्या आदर्श आचारसंहितेमधून भारतीय निवडणूक आयोगाने शिक्षक भरतीसाठी विशेष बाब म्हणून सूट दिली होती। त्याच्यामध्ये भरती प्रक्रिया मतदानाच्या दिनांकानंतर पूर्ववत सुरू करण्यात आली होती, म्हणजे 21 पासून। दरम्यान काय झालं, विधान परिषदेच्या जी मुंबई पदवीधर, कोकण विभाग पदवीधर, नाशिक विभाग व मुंबई शिक्षक मतदारसंघातील निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आणि त्याची आचारसंहिता 24/5/2024 पासूनच लागू केली। म्हणजे आता आचारसंहिता लागू झालेली आहे आणि असंच प्रेस नोटमध्ये स्पष्ट नमूद केलेलं आहे। मात्र ज्या समांतर आरक्षणाच्या शिल्लक जागा आहेत त्या रूपांतरित करून भरण्याचा प्रस्ताव शासनाकडे यापूर्वी सादर करण्यात आलेला आहे। त्या स्तरावर त्यांची कार्यवाही सुरू आहे, म्हणजे समांतर आरक्षणाच्या ज्या शिक्षक जागा आहेत त्या रूपांतर करून भरायच्या आहेत, मग त्याची कार्यवाही चालू होती। आता भारतीय निवडणूक आयोगाने शिथिलता मिळवल्यानंतर पुढील कार्यवाही तातडीने करण्याची तजवीज ठेवलेली आहे। म्हणजे काय माहिती आहे का, आता सध्या आणखी एकदा आपण भारत निवडणूक आयोगाकडे हे मागणार, त्याच्यानंतर मग ते आचारसंहितेमधून आपल्याला निवड यादी रूपांतरित जागा ज्या आहेत याची कार्यवाही करण्यास जर परवानगी दिली तर आणि तरच आपल्या शिक्षक भरतीच्या याद्या ज्या आहेत किंवा उर्वरित शिक्षक भरती आहे ती चालू होऊ शकते। अन्यथा आचारसंहितेचा अंमल जोपर्यंत चालू आहे किंवा पदवीधरच्या जोपर्यंत निवडणुका होत नाहीत तोपर्यंत आपल्याला शिक्षक भरती करता येणार नाही, असं स्पष्ट या प्रसिद्धीपत्रकात म्हटलेलं आहे। मग याच्यासाठी आता विशेष परवानगी मागण्यात येणार आहे। या पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकांमधूनच जर आचारसंहितेच्या या कालावधीमधूनच जर आपल्याला थोडीशी शिथिलता मिळाली तर आणि तरच आपल्या भरतीला सुरुवात होईल, अन्यथा भरती होणार नाही लवकर मित्रांनो, जुलैच्या पुढेच जाईल। ओके, हे या प्रसिद्धीपत्रकात म्हटलेलं आहे, सर्व गोष्टी याच्यामध्ये नमूद आहेत। तुम्ही सुद्धा एक एक पॉईंट जरी व्हिडिओ पॉज करून पाहिला तरी तुमच्या हे लक्षात येणार आहे। ही एक महत्त्वाची अपडेट होती आणि याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की भरती प्रक्रियेसाठी प्रशासकीय पातळीवरून सर्वकष प्रयत्न केले जात असताना काही अभियोग्यताधारक असं म्हणतायत की चुकीच्या बातम्या किंवा काय, हे वारंवार पवित्र पोर्टलनं प्रसिद्धीपत्रकात सांगितलेलं आहे। मात्र माझं एक मत आहे, या पवित्र पोर्टलचे जे प्रसिद्धीपत्रकात येत आहेत त्याच्यामध्ये कुठलीही चांगली बाब आपल्याला दिसून आलेली नाही किंवा भरतीला कुठलीही सुरुवात झालेली नाही। त्यामुळे या प्रसिद्धीपत्रकात जे म्हटलेलं आहे त्याप्रमाणे सरकार आणि हे पवित्र पोर्टल वागेल असं मला तरी तुर्तास काय वाटत नाही। सध्या तरी भरतीला यामुळे फुल स्टॉप मिळालेला आहे मित्रांनो। व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेलला क्लिक करा नवनवीन अपडेटसाठी। धन्यवाद।